नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। नांदगांवपेट अतिरिक्त MIDC के नॉन टेक्सटाइल पार्क में 681 प्लॉट पर अभी तक किसी तरह का कोई उद्योग शुरू नहीं हो पाया, जिसमें 48 प्लॉट सरेंडर हो चुके हैं। विकास के लिए समयावधि जिनकी शेष है, ऐसे 361 प्लॉट शेष है, जबकि 272 प्लॉट की विकास करने की समयावधि समाप्त हो चुकी है और इस विषय में अगले 15 दिनों में समीक्षा बैठक ली जाएगी। ऐसी जानकारी देते हुए उद्योग राज्य मंत्री इंद्रनील नाइक ने सदन को बताया कि अमरावती के नांदगांवपेट अतिरिक्त MIDC के मामले में कोई नीति निर्धारित की जाती है तो यह संपूर्ण महाराष्ट्र में लागू होगी। सिर्फ निवेश के लिए ले रखे प्लॉट। बजट सत्र में चर्चा के दौरान शुक्रवार को विधान परिषद में विधायक श्रीकांत भारतीय ने ये मुद्दा उपस्थित किया। उन्होंने सदन को बताया कि जिले के भातुकली, अचलपुर, मोर्शी समेत अनेक और अन्य MIDC में लोगों ने निवेश के लिए प्लॉट लेकर खड़े हैं। 2 वर्षों से अधिक समय बीत जाने पर भी किसी तरह का विकास नहीं किया गया और इस संदर्भ में क्या कार्रवाई की जाएगी। अमरावती जिले की सभी MIDC को लेकर संयुक्त बैठक कब ली जाएगी, जिस पर उद्योग मंत्री ने 15 दिनों में बैठक आयोजित करने का भरोसा दिया। PM मित्र मेगा टेक्सटाइल पार्क में प्लॉट के दाम अधिक रहने के कारण कैसे आकर्षित होंगे निवेशक। महाराष्ट्र विधान परिषद में सदस्य के रूप में शपथ लेने के तुरंत बाद शुक्रवार को पहले ही दिन नवनिर्वाचित विधायक संजय खोडके ने सदन में अपनी आवाज बुलंद की। आपण आता जे सांगितलं की जे प्लॉट रिझर्व आहे किंवा जे घेऊन ठेवले आणि त्याच्यावर उद्योग चालू केले नाही, तशी परिस्थिती मी एक त्यातला वेगळा प्रश्न आपल्याला विचारतोय की राज्य शासनाने टेक्सटाईल पार्क अमरावतीला केला होता आणि तो टेक्सटाईल पार्कचे काही प्लॉट्स आता शिल्लक आहे, परंतु या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मेगा टेक्सटाईल पार्क राज्यामध्ये आपल्या दिलेला आहे अमरावतीला, जर आपण जुने रेट जर पाहिले तर टेक्सटाईल पार्क राज्य शासनाचा जो टेक्सटाईल पार्क होता त्याचे रेट आज कमी आहे आणि मेगा टेक्सटाईल पार्क मधले त्याचे जे रेट आहे ते इतके भयंकर आहे की या देशामध्ये 7 मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन झालेले आहे। जर आपले रेट जास्ती असले तर बाहेरच्या इंडस्ट्री आपल्या अमरावतीमध्ये किंवा महाराष्ट्रात येणार नाही, म्हणून आपल्याला त्याच्या संदर्भात एक व्यवस्थित धोरण करावं लागणार आहे। त्या मेगा टेक्सटाईल पार्क मधले जे रेट्स आहे आज आपले MIDC चे ते रेट ॲट पार बाकीच्या देशातल्या मेगा टेक्सटाईल पार्क मध्ये काय रेट देऊन राहिले आणि आपले इथले काय आहेत त्याच वेळेस आपल्या इथे इंडस्ट्री येतील, म्हणून त्याच बाबतीतला आपला धोरणात्मक निर्णय आपल्याला घेणार का असा माझा प्रश्न आहे। सभापती महोदय, हे सत्य आहे की आपण तिथे 2000 साली टेक्सटाईल पार्क उभारलेला आहे आणि त्यावेळेसची जे अधिग्रहणाची जी किंमत होती ती फार कमी होती आणि त्याप्रमाणे आपण उद्योजकांना तिथे टेक्सटाईल पार्कमध्ये ज्यांना येण्याची इच्छा असेल त्यांना त्याप्रमाणे आपण रेट्स द्यायचो। पण PM मित्र पार्क अशा एक 2017 साली नोटिफिकेशन निघालं होतं, ते आपल्याला आपण अमरावती वासियांना तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की PM मित्र पार्क हा भारतात फक्त 7 जागी त्यातलं महाराष्ट्रातलं एकमेव हा अमरावतीला झालेला आहे। पण त्याला अपवाद म्हणजे असं आहे की एक्सेप्शनली की 2000 सालीचे अधिग्रहणचे रेट आणि त्यानंतर जर आपण त्याला एक्सपान्शन करतो तर 2017 साली त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि 2021 साली त्याचं 32.1 आणि 32.2 करण्यात आलेलं आहे। तर निश्चितपणे जो मोबदला आपण दिलेला आहे कास्तकारांना तो 2000 ची संख्या म्हणजे 2000 साली आणि 2021 सालीचं त्याच्यात 17 ते 21 वर्षाचा फरक आहे, तर तो आकडा खूप जास्त असल्यामुळे तो आपल्याला प्रीमियम म्हणून आपल्याला तिथे ते देणं गरजेचं आहे।